भुईरांची वारी पंढरपूरच्या विठूंच्या दारी निघालेली बघायला मिळते। हा आनंद क्षण गेल्या 25 वर्ष ज्याने अविरतपणे सुरू ठेवलेला आहे। ठाण्यातला 3 हात नाकाजवळ असणारं भुईरांचं हॉटेल, पण आज संपूर्ण परिवार आणि संपूर्ण स्टाफ आणि त्याबरोबर हजारोंची जनसंख्या आपणाला पंढरपूरच्या दिशेने निघालेले मिळते। ही वारी प्रत्येक माणसांच्या जीवनाला आकार देणारी वारी, आणि म्हणून इथल्या माणसांच्या मनातले भाव काय आपण जाणून घेऊया। बंधू, काय आनंद वाटतं, गेली 25 वर्ष ही आपण वारी करताय, भुईरांची वारी विठुरायाच्या दारी, काय वाटतं? आमचे गेनू शेठ जे आहेत ते आमच्या लोकांसाठी महत्त्वाचे आहेत। आम्ही त्यांच्यामुळे आज पंढरपूरला वारी करतो। आज त्यांच्यामुळे आम्ही एवढे सहसंगत एकत्र सगळेजण येतो। आज त्यांच्या कृपेने आम्ही एवढं 25 वर्ष वारी करतो, त्यामुळे खूप आम्हाला बरं वाटतं, आनंद होतो त्याच्यामुळे। या ठाणे शहरामध्ये भुकेल्याची भूक ताणेल्याची ताण जाणणारे शेठ आहेत। अहोरात्र लोकांसाठी गोरगरिबांसाठी काम करणारा माणूस आज वारीमध्ये 25 वर्ष काम करतोय, काय आनंद होतो? हो, खूप आनंद होतो त्याच्याबरोबर, कारण एवढा त्यांच्यामुळे आम्ही आज जेवढे जण 50-100 जण आम्ही आज जातो, एकजुटीने जातो। आज माऊलीचं दर्शन त्यांच्यामुळे आम्हाला होतो। आता आम्ही एवढं एकजुटीने येऊ शकत नाही एकत्र, त्यामुळे खूप आनंद होतो। गेनू शेठचा खूप आम्हाला आमच्या सगळ्या लोकांचा सगळ्यांचा त्यांचा आशीर्वाद त्यांनाच भेटावा माऊलीचा। गेली 25 वर्ष आपण ही वारी करताय, भुईरांची वारी विठुरायांच्या दारी, आपण पंढरपूरला निघालाय, 25 वर्षाचा आनंद काय? आम्ही 25 वर्ष झाली वारीची पंढरीची वारी करतो, आणि आम्ही दरवर्षाप्रमाणे सर्वांना संगती घेऊन सहकार्य करून सगळे ग्रुप बनवून आमचे काका गेनू शेठ कालगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मागे तसेच सर्व संगती घेऊन चालत असतो आम्ही, आणि आम्ही आनंदात जातो आणि आनंदात प्रत्येकाला सुखरूप घरापर्यंत सगळ्यांना घेऊन जातो। प्रत्येक माणसाला सुखरूप घरापर्यंत कसा त्याची जबाबदारी आम्ही घेतो। भुईरांची वारी विठुरायांच्या दारी टिकून आपणाला ठाण्याच्या 3 हात नाका परिसरातून ही गाडी आणि ही संपूर्ण वारी आपणाला पंढरपूरच्या दिशेने निघायला मिळते। विनोद तुकाराम काळगुडे, भुईर हॉटेलचे संचालक, गेले 25 वर्ष समाजमानाचा बाण ठेवून आणि हॉटेलच्या सर्व स्टाफ आणि आपल्या संपूर्ण विभागातील लोकांना समाजसेवेचं रोपटा लावलेला आहे। ताणेल्याची ताण आणि भुकेल्याची भूक जाणणारे माझ्यासोबत काका जोडले आहेत। काका, गेले अनेक वर्ष आपण वारी करताय, आजचा आनंद आहे, तरुण जोडला जातो। ही सगळी वारी करत असताना आपण भुकेल्याची भूक जाणता, ताणेल्याची ताण जाणता आपण पंढरपूरच्या दिशेने चाललाय, काय आनंद होतो? पंढरपूरचा आनंद होता आम्हाला। काय एवढे वर्ष 25 वर्ष केव्हा गेला माहितीच नाही पडलं आम्हाला। असेच सहकार्य करावं ते आम्हाला सर्वांना। तरुणांना काय प्रेरणा द्या, तरुण मुलांना काय सांगाल? सर्व सांगितलं सहकार्य करा, दरवर्षी पंढरपूरची वारी करणार, उत्कृष्ट करणार आणि म्हणून तरुणांनी पंढरीची वारी केली पाहिजे, आमच्या सोबत आलं पाहिजे, हीच इथल्या या आज वारीचा खरा उद्देश आहे। आणि म्हणून प्रत्येक माणसांच्या मनामध्ये जोडणारा भाव वेगळा म्हणावा लागेल। कॅमेरामॅन रामदास गोपाळे, रिपोर्टर सागर पाटील, ठाणे।